काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 10वा श्लोक क्रमांक 10 वाचून थांबलेलो होतो आणि 140 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो. सतत माझ्यामध्ये चित्ताला स्थिर केलेल्या प्रीतीपूर्वक मोठ्या प्रेमाने मला भजणाऱ्या त्यांना मी तो बुद्धियोग कंसात बुद्धियोग म्हणजेच ज्ञानयोग देतो की त्या योगाने ते मला प्राप्त होतात. याच्यामध्ये ते म्हणतात जर सतत माझ्यामध्ये, आणि काल आपण त्याच्या खालच्या ओळी वाचल्या, काय वाचल्या होत्या की त्यांना अर्जुना आम्ही जे काही निर्निर्मित प्रेम द्यावायचे तो शेलका वाटा ते आपल्या ठिकाणी मी देण्या अगोदरच घेतात. कारण अर्जुना ते ज्या माझ्या मार्गाने मार्गाने माझ्याकडे येण्यास निघाले त्या मार्गाच्या तुलनात्मक दृष्टीने स्वर्ग आणि मोक्ष ह्या आडवाटा आहेत. 31 नंबर आहे की नाही. आणि त्यामुळे ते माझ्याकडे येत असताना ते म्हणतात की सततच्या माझ्या चित्ताला स्थिर केलेलं, सतत माझ्यामध्ये चित्ताला स्थिर केलं. दिवस रात्र पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, अशी ज्याची विषय तो त्यांचा झाला नारायण, अशी ज्याची स्थिती झालेली आहे त्याला प्रीतीपूर्वक मोठ्या प्रेमाने मला भजणाऱ्या त्यांना मी चित्तामध्ये शिवाय प्रीतीपूर्वक, ते मागच्या वेळेस सांगितलं की अजून 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 वरच्या पायरीने ते भजत असताना तो बुद्धियोग मी त्यांना बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग देतो. आपण कमवत नाही, तो देतो आपल्याला. जसं दिले इंद्रिय हातपाय कान, दिला जेणे हा जीव दिला दान, आणि त्याच्यामुळं ज्ञान पण कोणी दिलेलं आहे त्यानेच. इथपर्यंत आपलं कर्तृत्व आहे ते म्हणतात, इथपर्यंत आपण आपली हे करायची, आणि मग तो ज्ञानयोग देतो आपल्याला बुद्धियोग. आणि त्या बुद्धियोगाने आपण जेव्हा हळूहळू पुढे जातो 50%च आपण जातो, 50%चा कार्यक्रम मग तो करून घेतो पूर्ण. जसं मोबाईलमध्ये एखादा आपण फोन केलेला असेल पूर्वी, परंतु त्याचा आलेला असेल पण आपण सेव्ह नाही केला, आणि मग त्याच्याकडून पुन्हा नंबर विचारला आणि त्यांनी सांगितलं हा डायल करा, मग तो डायल करायला गेला, अर्धा नंबर डायल केला का पुढचे ऑटोमॅटिक येतात. तसं मी त्यांना बुद्धियोग देतो, ज्ञानयोग देतो की त्या योगाने ते मला प्राप्त होतात. आणि ते म्हणतात की नंतर काय करतो, त्यांची मी योग्यता वाढवतो. त्यांची इथे आलेले तो बालक जो खेळ नवीन माग हे किरटी ज्याप्रमाणे आपले लाडके लेकरू खेळत असता, आई त्याजवळ प्रेमदृष्टीने पांघरून घालून त्या लेकराच्या मागोमाग धावते. ते बालक जो नवीन खेळ दाखवेल मागे तो खेळ ती आई त्या समोर सोन्याचा करून ठेवते. त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार व संप्रदाय मला पोषक करावा लागतो. 50% आपल्याला काम करायचं त्याचा पुरावा आहे इथे, आणि 50% ईश्वर करतो. जे संप्रदाय व अधिकार वाढवल्याने माझे भक्त मला सहज येऊन मिळतात. पहिला त्याने प्रयास केला आहे अनन्य भावाने, चित्तामध्ये दिवस रात्र तोच विषय, आणि मग मी त्याला ज्ञानयोग देतो. ज्ञानयोगाने पण त्यांनी त्याची उंची वाढवली, आणि तिथून पुढचं मग माझं कर्तृत्व आहे ते म्हणतात बघा. त्या मिळतात ते संप्रदाय राखावे, विशेष करून त्यांचा उपासनेचा अधिकार वाढवावा, हेच मला आवडते. कोण वाढवतं उपासनेचा अधिकार? आपण नाही. जसं आपण म्हणतो नेहमी की जन्म आणि मृत्यू देवाने कोणाच्या हातात ठेवलेले आहेत? त्याच्या. आणि मधला जो प्रोग्राम आहे तो कोणाच्या हातात ठेवलेला आहे? तो बी त्याच्याच हातात ठेवलेला आहे की नाही. त्याप्रमाणे इथे उपासनेचा अधिकार पण तोच वाढवतो. भक्तांना माझी अत्यंत आवड असते म्हणून मलाही त्यांच्या अनन्य भावाची आवड असते. त्यांना मी आवडतो म्हणून मलाही ते आवडतात. अशी परस्परी प्रीती जेव्हा एकमेकावर होते त्यावेळेला माझ्या घरी प्रेमळ भक्तांचीच फार उणीव आहे. म्हणजे बाकीचे हुशार भक्त लय देवाकडे, पण प्रेमळ भक्त कमी आहेत. हे फार पहा, वरवर स्वर्ग आणि मोक्ष हे 2 मार्ग वेगवेगळ्या अधिकारांकरता उत्पन्न केले आहेत, आणि लक्ष्मी मी आपले शरीर शेषाच्या स्वाधीन केले आहे. परंतु बाह्य शरीराव्यतिरिक्त जे एक उत्कृष्ट सोलीव सुख आत्मसुख ते प्रेमळ भक्ताकरता तसेच राखून ठेवले आहे असे समज. अर्जुना, इतके आम्ही प्रेमळ भक्तांना आपलेपणा देऊन त्यांच्या मोबदल्यात प्रेमळ भक्त घेतो. या गोष्टी शब्दात बोलून दाखवण्यासारख्या नाहीत, तर अनुभवाने समजण्याजोग्या आहेत. देवाला आणि साधू संतांना आपल्यासाठी खाली यावं लागते, त्यांना त्यांची उंची सोडून खाली यावं लागते खालच्याला आनंद देण्यासाठी. त्यामुळे ते म्हणतात ह्या गोष्टी अनुभवाने समजण्याजोग्या आहेत, बोलून सांगता येणार
समजणार नाही. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. पुढे पाहूया. श्लोक क्रमांक 11 वाचतोय, अध्याय क्रमांक 10 मधला. मी त्याच्यावरच दया करण्यासाठी त्याच्या अंतःकरणात स्थित होऊन. आता स्पेशल नाही, आपल्याला जर एखाद्या वेळेला ऐन वेळेला एखादी स्थिती झालीच एखाद्या ह्याच्यामध्ये आणि आपल्याबरोबर कोणच नाही, आपला मित्र वगैरे, मग ती स्थिती निर्माणही तोच करतो आणि थांबवतो सुद्धा तोच. कारण तो कुठं आता स्पेशल, तो म्हणतो हे माझं घर झालं, मी त्याच्या घरात राहायला माझा आश्रम केला, असं मागच्या याच्यात येऊन गेलं 8व्या अध्यायामध्ये. मी त्याच्या ठिकाणी आश्रम केला आणि त्या आश्रमात मी राहतो. त्याचं घर म्हणजे काय? देवाचा आश्रम, देवाचं निवासस्थान. किंवा आपण नाही म्हणतो का, ज्या सुखाकारणे देव वेडावाला आणि वैकुंठ सोडून संत सदनी. हे एक आपल्याला समजण्यासाठी, नाही तर ते पहिले हृदयात पण आहेत आणि नंतर मग बाहेर पण, आणि पुन्हा मग ते आहेच कुठं नाही. मी त्याच्यावर दया करण्यासाठी त्याच्या अंतःकरणात स्थिर होऊन तेजस्वी दैदिप्यमान ज्ञानदीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेला अविवेक घालवतो. कोण घालवतो? तो घालवतो का तो साधक तयार करतोय, स्वतःची उमेद आपली उंची वाढवतोय? देव वाढवतो. बघा मागच्या याच्या सांगितलं, मी बुद्धी देतो त्याला, आणि मग आता दिलेल्या गोष्टीचं सांभाळ करण्याचं काम माझं. योगक्षेम वाहाम्यम आहे की नाही? हा, अनुग्रह म्हणजेच कृपा. जे बी करायचंय आता आपल्यावर, आपलं जे बी चाललंय ना, तो त्याचा काय आहे? आता आपण म्हणतो अनुग्रह, देवाचा जन्म भेटलाय ना, हा अनुग्रह आहे आपल्याला, देवाचा जन्म. त्याच्यानंतर आपल्याला जे मुमुक्षुत्व निर्माण केलं, तो देवाचा अनुग्रह आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला साधू पुरुषाची भेट आणि आपण त्या भक्ती क्षेत्रात टिकून राहणं, हा सुद्धा त्याचा अनुग्रहच आहे. आणि नवे नवे कृपा, आता ह्या सगळ्यांवर आपल्यावर अनुग्रह आहे, त्यांच्यावर पण कृपाच आहे आणि आपल्यावर पण कृपा आहे. पण विशेष कृपा मी विशेष त्यांनी काय सांगितलं, लक्ष्मीला आणि शेषाला मी माझं घर शरीर दिलेले सांभाळाय. पण त्या व्यतिरिक्त सोलीव सुख, जे सोलीव म्हणजे शुद्ध ज्ञान, आत्मज्ञान, ते सुख म्हणजे आत्मसुख, ते प्रेमळ भक्तांकरता तसेच राखून ठेवलेले आहे. मी सर्वांचा, बघा काय त्यांनी अंतःकरणात स्थिर होऊन, देव स्वतः स्थिर होतो, राहतो त्याच्या अंतःकरणात. तेजस्वी दीप्यमान ज्ञानदीपाने, आणि मीच त्याच्या आतमध्ये तो दिवा चेतवतो. आणि मग त्याच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेला जो विवेक, म्हणजे हे जगत आहे, मी शरीर आहे, अविवेक, हा हे मी शरीर आहे, मी जगत आहे, हा अविवेक घालवतो. कशामुळे? तेजस्वी दीप्यमान ज्ञानदीपाने. बघा, म्हणून सर्वांचा आत्मा जो मी, त्या माझी प्रेमस्वरूप भक्ती हेच आपल्या जगण्यास कारण ठरून, ज्यांनी माझ्याशिवाय इतर सर्व वस्तू व्यर्थ मानल्या आहेत. आपण कशाला रिस्पेक्ट देतो जास्त? हां, नश्वर गोष्टीला देतो ना इनडायरेक्टली. आपण आता देतोय, समजा आता आपली वाढली पाहिजे ही भूमिका, बरोबर आहे. आता आपण देवाला महत्त्व देतोय. आता जर आपण प्रत्येकाला पेपर खरं सांगायचं, बुवा नाही सांगायचं, पण जसं इलेक्शनचं वोटिंग असतं ना, कोणाला दिलं काय माहिती, तसं प्रत्येकाला सांगितलं, नाव नका टाकू तुम्ही, पण खरंच सांगा मनातून देवावर जास्त प्रेम आहे. मधने बाबा तर डायरेक्ट काय विचारतात मधने बाबा, तुमचं गुरुवर प्रेम आहे का तुमच्या बायकोवर जास्त प्रेम आहे? आता काय सांगणार आपण, सांगा मला बरं. आपण काही जरी उत्तर दिलं तर घरच्यांना पटन का आपल्या? ते म्हणणार आम्हाला माहिती आहे ना तुम्ही कसे आहेत म्हणून, आहे ना. असं होईल का हो? असं असेल? आहे शिवाजी महाराजांचे मावळे बघा सगळे, हां, ते तानाजी मालुसरे, दिवा लपलप लागला तर ते म्हणले फुकून टाक आणि हे कुंकुम मी आल्यावर लाव, तोपर्यंत लावू नकोस, थोडं पुढं सरका, त्यांना तिथं आतमध्ये जाऊ द्या. बघा असं असतात बाजीप्रभू. शिवाजी महाराजांची माणसं नोकर होते, खरे कामाला होते, पण त्यांनी तसं नाही समजलं आम्ही कामाला आहेत. ते सुद्धा म्हणले हे राज्य कोणाचं आहे? आपले. नोकरदारी म्हणून नाही राहिले, त्यांना पगार, मनसबदारी म्हणजे पगारच होती की नाही त्यांना, पण ते तसं समजले नाहीत. हां, त्यांनी स्वतःच समजले हे राज्य आपलं आहे म्हणून.
म्हणून सर्वांचा जो आत्मा मी त्यांची प्रेमस्वरूप भक्ती हेच आपल्या जगण्यास कारण ठरून, बघा, सर्वांचा जो आत्मा त्या माझी प्रेमस्वरूप भक्ती हेच आपल्या जगण्यास कारण ठरून, ज्यांनी माझ्याशिवाय जगायचं काय उद्देश आहे त्यांचं. आत्ता आपल्या मालिकेमध्ये अशी कितीतरी महात्मे आहेत, समाधी घ्यायला आत्ता लगेच तयार आहेत. जर गव्हर्नमेंटचा जर निघालं ना काय परमिशन, असे आहेत काय, त्यांना काहीच नाही पण राहिले. तर बघा ना, आता मी तुम्हाला लयच एक उदाहरण सांगाल. आपले गुलाब बाबा जाधव रात्रीचे कीर्तनाला येणार, पहाटे 4ला घरून निघणार, मला म्हणणार ओतूरला सोड बिगर आंघोळीचे, आणि तिथे सकाळी 9ला कीर्तन, तिथं जाऊन आंघोळ करणार. काय एवढ्या वयामध्ये धावपळ करायची त्यांची. ज्यांनी माझ्याशिवाय नाही प्रेमळ भक्तिस्वरूप हेच आपल्या जगण्यास कारण ठरून, त्यांच्या जगण्याचं निमित्त काय, प्रेम स्वरूप भक्ती जगवणे आणि ईश्वराशी एकरूप राहणे. प्रेमळ स्वरूप भक्ती हेच आपल्या जगण्यास कारण ठरून, ज्यांनी माझ्याशिवाय इतर सर्व वस्तू व्यर्थ मानलेल्या आहेत. तर मी असं विचारत होतं की आपण नावं नाही लिहून द्यायची, पण प्रत्येकाला एक चिठ्ठी लिहायची, त्यांनी सांगायचं, खरं खरं सांगायचं आपल्या गुरूंना स्मरून की आपल्याला पण असंच झालं आहे बरं का. आता कशात मन नाही लागत आपलं असं. तर मग कळलं आपल्याला मेजॉरिटी कोणाची जास्त असणार, मेजॉरिटी ह्याची जास्त असणार. कशात प्रेम नाही आमचं मन गुंतत, आता देवाशिवाय काहीच नाही आता आवडत. असंच असणार की नाही मामा आपलं सगळ्यांचं असणार आहे ना. हा असं काय झालं असं ना. हां नाही आता जगायचे म्हणजे आता बघा, त्यावेळेला ह्या ह्या पोझिशनला जातो ना तेव्हा सगळी कर्तव्य वगैरे संपलं सगळं. असं आहे अर्जुना, त्या शुद्ध आत्मज्ञानी भक्ता करता. आणि समजा मी म्हणलं माझं झालंच आहे मामा, चला दोघं उड्या मारू. असं ना, याला मजा वाटती. म्हणजे दोन्ही माणसं, बाबा जातो आणि वडील जातो, आपण मोकळच होतोय मग. आहे का नाही, काय अडचण नाही म्हणतात. अर्जुना, त्या शुद्ध आत्मज्ञानी भक्ता करता. खरोखर आपलं पण तसंच आहे. आपण कामधाम टाकून पळतोय, मोकळे आहेत का आपण? नाही. आणि आता थोडे पाश आहेत ना, ते पाश ढिल्ले करणार आहे आपले, आपण नाही करू. बरं, आपण एवढा स्पीड आहे ना, मला आता बोलता बोलता आठवलं, आपलं इतकं स्पीड आहे देवाकडे जायचा, तर देव जातोय पाश ढिल्ले करायला, पण ते आसळी गाठ असल्यामुळे अजून फिट होती. काय उदाहरण एखादं सांगाल तुम्ही? वासराचं गाईचं, त्याला इतकं तेज आहे, असं वाटतं आपल्या गाईला जाऊन भेटावं, आणि गाईला वाटतं वासरू आपल्याला भेटावं. पण काही बाबा म्हणतात, बाबा काय म्हणतात, चकवेवांचं एक वाक्य, आपल्याला लाख वाटलं सुटायला, पण त्यांनी सोडवलं पाहिजे. कैरीला लाख वाटते सुटावा, पण तिने तोपर्यंत सोडायचं नाही जोपर्यंत ते झाड किंवा देठ त्याला सोडत नाही. जर तिने अगोदर सोडलं तर इजळलेली कैरी होईल. मधने बाबा म्हणतात, लोणचं बी नाही आणि आंबा बी नाही. म्हणून काही वेळेला वाट बघावं लागते अशी. म्हणून अर्जुना, शुद्ध आत्मज्ञानी भक्तांकरता ज्ञानरूपी कापराची मशाल पाजळून मशालजी बनून त्यांच्या पुढे पुढे मीच चालतो. काय बाबा, कोणते कोणते नाही घ्यायचे श्लोक नाना, आता सांगा ना, काय काय नाही घ्यायचं. त्यांना माझ्याशिवाय जमत नाही, म्हणून मी आता काय करणार, मशाल घेऊन चालणार. कोणती? कापूर टाकून. कोणत्या कापराची? ज्ञानरूपी कापराची मशाल घेऊन पुढे पुढे चालणार. आत्मज्ञानी भक्ता करता पाजळून मशालजी बनून त्यांच्या पुढे पुढे मी चालतो. म्हणजे मशालजी कोण झालाय? मशालजी म्हणजे माहिती का तुम्हाला? काही पूर्वीची लोक असतील बाबा, आता तर मी म्हणून नशीब त्यांच्या बिचाऱ्यांची कामं कमी झाली. नाही तर पूर्वीच्या काळाला असं जास्त लाईटिंग नव्हती ना, तेव्हा नवरा नवरी निघाली, मोठा राजबास थाट असला तर त्या गॅस बत्त्या डोक्यावर घेऊन चालायचं. काय मोठी त्यांची. आणि तो दिवा दाखवणार, त्या गॅस बत्ती दाखवल्या, थांब चाल, हे त्याला कोण ऑर्डर देतोय? कुणी बी. तसं इथे मशालजी कोण आहे ना आपल्या जीवनात? मशालजी का नाही अजून आहे की नाही? आपल्या जीवनात मशालजी आहे की नाही?
म्हणजे अर्जुनाचा रथी होता आणि आपला कोण आहे का? तो म्हणतो अरे इकडं नीट बघ, इकडं जाऊ नको, तरी आपण जाणार नाही, जाऊन देणार आपल्याला तो. कारण की अज्ञान रूपी रात्री त्याच्या पुढे गर्द अंधार येऊन मिळाला असता त्याचा नाश करून ती पलीकडे सारतो. त्या भक्ताकरता मी नेहमी ज्ञानरूपी सूर्याचा उदय करतो. बघा, अंधार जर आला ना अज्ञानरूपी, तर मीच बाजूला सरतो. ज्ञानी माणसाला ते म्हणतात, ज्याला आत्मज्ञान करून दिलं ती जबाबदारी देवाची. आणि वेदांत सांगतो, एकदा कळालं ना हे प्लॅस्टिक आहे त्याच्या आयुष्यभर, आणि तो जर म्हणेल मला हे नाही करायचं, मला ते नाही करायचं, मला ते नाही करायचं, असं नाही. त्याला काय करावं नाही लागणार हे सांगता नाहीत, पण त्याला त्याच्या खालची जी मेन अधिष्ठान दृष्टी आहे ती त्याला माहिती. अधिष्ठान दृष्टी जरी पैशाच्या मागं पळाला एखादा पैशाच्या, तरी तो पैशाच्या मागं नाही पळत. आता समजा हे आपले एक नंबरचे टाटा साहेब पैसा कमवतात की नाही, पण ते पैशाच्या मागं पळतात का? पैसा नाही का त्यांच्याकडं? पैशासाठी पळत नाही का? पण ते पैशाच्या मागे पळतात का? काय तुम्ही बोलताय? हा, आता म्हणतो पैसा त्यांच्या मागे. बरोबर. तर बरोबर, आता हे चालू कंडिशनच्या प्रमाणे तसं, कारण तिथे ते चांगल्या कामाला जाणार आहे. त्याप्रमाणे मी त्यांच्या पुढे अंधार आलेला बाजूला करतो, कारण त्यांचा त्यात नाश करून मी त्याला पलीकडे सारतो, असं बाजूला करतो. त्या भक्ताकरता मी नेहमी ज्ञानरूपी सूर्याचा उदय करतो, सतत विसरू शकत नाही. चिन्मयानंद स्वामी म्हणतात याच्यावर टिप्पणी देताना, तुम्ही जर म्हणाल मी संसार करणार नाही, मी युद्ध करणार नाही, अर्जुन काय म्हणतो, अरे तुला ओरिजिनल सांगतो ना मी, तुला हे डावलतच नाही. तर वेदांत असं सांगतो, पळकुटेपणा नाही करायचा, पण त्याचं अधिष्ठान करायचं. ज्याच्या मागं तुला पळावं लागतं किंवा ज्याच्या समोर तुला उभं राहायला लागते त्याचं अधिष्ठानावर दृष्टी ठेवायची. मग तुला भीती काय कारण नाही? लढाई ही, कारण ते सांगितलं ना, लढाई करायला सांगितलं ना शेवटी त्याला. हां, आणि त्याने मुडदे पाडले की नाही? पाडले की नाही मुडदे? त्यांनी मुडदे पाडले की नाही त्यांनी? हां, बघा आता यांचं वाक्य, भौतिकदृष्ट्या पडले आणि ओरिजिनल स्थितीने काहीच झालं नाही. प्रेमळ भक्तांना प्रिय असा पुरुषोत्तम जेव्हा याप्रमाणे बोलला, तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आज माझे सर्व मनोरथ पूर्ण होऊन मन शांत झाले. देवाने ह्या सगळ्या गोष्टी आल्या, तो म्हणला माझे मनोरथ पूर्ण झाले. एक देव मनोरथ पूर्ण करतो आणि एक संत मनोरथ पूर्ण करतात. देवा आज माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले, मन शांत झाले. हे पहा महाराज, आपण माझ्यावरील जन्म मरणात्मक संसार रूप केर चांगला झाडून टाकला आणि प्रभो त्यामुळे मी मातेच्या उदरातील अग्निकुंडापासून म्हणजे जन्म मरणापासून मुक्त झालो. हा कॉन्फिडन्स आपल्याला आलं पाहिजे. तुम्हाला आलेलं आहे, तुम्ही म्हणले आता मी येणारच नाही, कामच पत्ते झालं आपलं. बघा या ओळीचा 45 नंबरचा आपल्याला अनुभव आहे. हा काय ओळ होती ती? अहो जी अवदारा भला केरू फेडीला संसारा, झालो जननी जठरे जोहरा वेगळा प्रभू. हां, जननी आई, जठर पोट, आणि जठरच्या आत काय? जोहार. त्या देवींनी कसं उड्या मारल्या होत्या. जोहार म्हणजे अग्नीचा उकड, हा सगळा पट्टी, त्याच्यातून मी आता सुटलो. अहो महाराज, आज हा माझा जन्म मी आपल्या डोळ्याने पाहिला. श्री गुरु शरणागती व आत्मबोध लाभ हा नवा जन्म होय. पहा, हा पहिला दुसरा जन्म आहे आपला. भागवतमध्ये सांगितलं हा दुसरा जन्म आहे की नाही? श्री गुरु शरणागती व आत्मबोध लाभ हा नवा जन्म होय व माझे जीवित आज माझ्या हाती आले असे मला वाटते. म्हणजे आपल्या उपदेशाने मी अजर अमर ब्रह्मरूप झालो. 46 नंबर. मी जन्मले पण आपुले, आजी डोळा मिया डोळा देखील जीवित हातात चढले. आवडत असे राहू द्या इथे. प्रभू आपल्या मुखातून जे उपदेशामृत पूर्ण झाले, प्रभू आपल्या मुखातून हे उपदेशामृत पूर्ण असे बोलणे ऐकून व कृपा लाभण्याने माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आणि माझ्या दैवाचा भाग्योदय झाला. काय? आजी आयुष्य उज्ज्वल झाले, माझ्या दैवदशा उदली. ते वाक्य कृपा लादली सुखे. 45 पर्यंत घ्यायचं ना सगळा. आता या वचनरूपी सूर्यप्रकाशाने माझ्या अंतर्बाह्य अज्ञान अंधकाराचा नाश झाला, म्हणून मी आता तुमचे यथार्थ स्वरूप पाहते. ही ओळ आहे आपल्याकडे. आता येणे वचन तेजोकारे,
तुझ्या वचनाने तेजोकारी. वचन काय 4 नंबर लिहिलंय, वचनरूपी सूर्याने. काय वचन आहे? श्री गुरु निवृत्ती, म्हणजे महावाक्याच्या त्यांच्या उपदेशाने, त्यांनी दिलेल्या ज्ञानाने तेजोकार झाले. फिटले आतील बाहेर अंधारे. तुझ्या वचनाने माझ्या आतमध्ये एक अंधार होता, मी जीव आहे, आणि बाहेर अंधार होता, हे जग आहे, हे ते फिटले. आता फिटले आतील बाहेर अंधारे. म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. साचोकारे 6 यथार्थ स्वरूप पाहत आहोत असं आपल्याला वाटलं पाहिजे जगाकडं पाहताना. एक महात्म्याने मला आळंदीमध्ये सांगितलं, पुन्हा आयुष्यात भेट होईल म्हणून सांगता नाहीत. अपंग होते पायात, चिंतन सोहळ्याला गेलो होतो, त्या परतूरकर बाबांच्या सोबत आले होते, आणि त्यांना काही नव्हतं माहिती आपली सेवा आहे. नेमकं आम्ही बाहेर गेलो होते तर दर्शन घेतलं. तर मला एक वाक्य सांगितलं त्यांनी, व्यावहारिक सत्तेत वागत असताना सुद्धा आपण पारमार्थिक सत्ताच आजमवत राहायची. व्यावहारिक सत्तेत राहत असताना आपण पारमार्थिक सत्ताच आजमवत राहायची, म्हणजे अनुभवत राहायचे. आता जरी आपण बोलतोय तरी पण मी आणि तुम्ही आपण सगळे परमात्मा स्वरूप आहोत याच डोक्यात ठेवून परत एकमेकाला सांगत राहायचं. असं आहे बरं का, ज्ञानेश्वरी सांगितलं असं करावं लागतं बरं का, असं केलंच पाहिजे. आणि हे सांगत असताना हे असं करावं लागतंय, हा बी ईश्वर. हे वाक्य ज्यांना सांगतोय तो ईश्वर आहे. आणि आता सांगण्याचं काम जरी वक्तृत्व माझ्याकडे तुमच्याकडे श्रोतृत्व आहे, आणि जो मधला विषय जो ऐकणं चाललंय श्रवण, हे तिघं मिळून काय एकच आहे. हे डोक्यात ठेवून सगळं करायचं. आता हे सोपं आहे का अवघड आहे? हां, ड्रायव्हिंग करणाराला सोपं आहे, तो ब्रेक पण मारतो, त्याच्यात बाजूला एक्सिलेटर पाहिजे. तर किती महत्त्वाचं आहे बाबा, ब्रेक आणि एक्सिलेटर एकच पायात. हां, नवीन आम्ही शिकायला जायचो, तो मनुष्य म्हणायचा शिकवणारा, ब्रेक मार का, मी लगेच पाया गो पटकन फाटका मारायचा. असा ब्रेक मारणार पुढचा माणूस मरेल ना. मग ब्रेक मार म्हणलं, ब्रेक का पाहायचं का माणसाकडे पाहायचंय? ब्रेक मारस तोपर्यंत माणूस उडाला समजायचा. मग आता हे वळण लागलं की नाही, अचानक कोणी होऊ द्या किती बोलताना झटकन ब्रेकवर पाय जाणार, आपला ॲक्सिलेटरवरचा उठणारच. आता तुम्हाला माहिती ना ॲक्सिलेटर कशाला म्हणतात? गाडी ड्रायव्हर करतात ना, फोर व्हीलर, त्याच्यामध्ये 3 आहेत. एक क्लच म्हणजे इंजिन फ्री करायला, आणि दुसरा गिअर टाकताना त्याला फ्री करण्यासाठी, बरोबर ना नाना? दुसरं त्याच्या बाजूला आहे ॲक्सिलेटर, हां, त्याच्या बाजूला ब्रेक आहे. हां, ABC लक्षात ठेवायचं. धन्यवाद महाराज. हां, त्याच्यानंतर मध्ये काय आहे म्हटले? ब्रेक, आणि त्याच्या बाजूला ॲक्सिलेटर, बरोबर? या दोघांना कंट्रोल करायचा आहे, तो मध्ये ब्रेक आहे. हां, आणि मग ब्रेकवर पाय नाही ठेवायचा, ॲक्सिलेटरवर ठेवायचं आहे, एक पाय इकडं. आणि तो कधीतरी, आणि अजून महत्त्वाचं आहे, कधीतरी म्हणजे ज्यावेळेला ब्रेक मारायचं त्यावेळेला ॲक्सिलेटर द्यायची गरज, त्यामुळे तो उचलायचाच आणि तो इकडे ठेवायचा. ह्या पायाला 2 काम आहेत. तर अरुण बाबा काय म्हणले घरच्यांना, मुलांना वगैरे, आता मी थकलेलो आहे, ह्या पायाने ब्रेक मारून मारून मला आता गाडी चालवायची इच्छा राहिलेली नाही. ते म्हणले कोणत्या, उजव्या पायाने का? म्हणले हां. मग आता इथून पुढं म्हणले डाव्या पायाने ब्रेक मार, पण गाडी चालवा, आहे का नाही? ते म्हणले माझ्या पुढे एक पट, आहे का नाही? त्याप्रमाणे त्याला जसं हे 3 हँडल करता येतं, तसं ध्येय, ध्याता आणि ध्यान. काय बाबा बाबा, हां, साधे साधे दृष्टांत म्हणून आपल्याला सिद्धांतापर्यंत घेऊन जातात. ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान. ध्येय, ध्याता आणि ध्यान. अजून काय राहिलं होतं? कर्म, कर्ता आणि कर्म, क्रिया. हां, हे तिन्ही पण व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रतिभासिक सत्ता, या तिन्हीला एकच समजायचं का काम सोपं होणार आपण. आणि हे करण्यासाठी आपल्याला पहिलं गाडीच्या स्टेरिंगवर बसावं लागणार, त्याच वेळेला आपल्याला ते गोष्टी कळणार आहे. कधीतरी तो विषय आपल्या हातातून गेला तरच आपल्याला त्याच्यातून शिकायला भेटणार ना. किती नंबरला आलो होतो आपण? पूर्ण झालं होतं का? हां. आता या वचन रूप सूर्यप्रकाशाने माझ्या अंतर्बाह्य अज्ञान अंधकाराचा नाश झाला, म्हणून मी आता तुमचे यथार्थ स्वरूप पाहत आहे. आणि मग हे पाहताना ते म्हणतात, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घर, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सभा याभ्यंतरी एक परमानंद. तिकडे सगळीकडे त्यांना झोपलं तरी आपल्याला काय स्वप्नात यायला पाहिजे? ईश्वरच यायला पाहिजे. कारण त्याचा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग.
श्लोक क्रमांक 12 वाचतोय. आपण परमात्मा आहा, सर्वोत्तम तेज आहा, आपण अत्यंत पावन आहा, पुरुष, शाश्वत, स्थित, दिव्य, सर्व देवांच्या आरंभी झालेला देव, अज, जन्मरहित, विभू, अपरिच्छिन्न आहा. अर्जुन म्हणतोय. आता अर्जुन सांगतोय तुम्ही कसे आहेत. हे का सांगायची गरज आहे? नवीन ओळख झाली का त्यांची? नाही का झाली नवीन ओळख? हा, नवीन ओळख झाली का अर्जुनाची त्यांची? हा, काय म्हटले? कोण म्हटलं? हा, पहिले ते आकाराने अर्जुनाला कृष्णाला ओळखत होते, आपलं स्वैर आहे. पण आता खरं ओळखलं. यावर अर्जुन म्हणतो, तरी कृष्णा आपण परब्रह्म व सर्व महाभूतांचे विश्रांती स्थान असून पवित्र आणि सर्व जगाचे पालन करते व श्रेष्ठ आहात. बा, आपण परब्रह्म आहात एक, आणि दुसरं सर्व महाभूतांचे विश्रांती स्थान असून, सगळ्या महाभूतांचे विश्रांती स्थान म्हणजे ज्यावेळेला हा पंचमहाभूताचं शरीर जो माणूस ठेवतो तेव्हा ते 5 महाभूत कुठं जातात विश्रांतीला? देवाकडे जातात. म्हणून लोक म्हणतात देवाकडे गेला, देवाकडे गेला, आहे की नाही. आणि सर्व जगाचे पालन करते श्रेष्ठ आहात, सगळ्या जगाला बी बरोबर तुम्ही नाचवता. तू ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे पूज्य अधिदैवत आहेस. देवा 25 तत्वे, 25वे तत्व जो पुरुष ते तूच आहेस, आणि मायेच्या पलीकडील जो दिव्य भाव तोही तूच आहेस. पा, हे महत्वाचे. 150 बघा. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसंवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा, तू परम दैवत तिही देवा. हे महत्वाचं. या शिंदे तुमची जागा खाली या. तू परम दैवत तिन्ही देवा, तिन्ही देवांचं परम दैवत. ही ओळख कशी काय राहून गेली बघा. तू पुरुष जी 25वा, आणि दिव्य तू प्रकृती भावा पहिलं कडील. 25 तत्व ज्ञानेश्वर महाराज स्वीकारतात, आणि नाथ बाबा 36 तत्व. भागवतात आपण पाहिले बरेच जण आहेत, त्यांची कोणाची 16 आहेत, 17 आहेत, 28 आहेत. पण एक आबाधित सिद्धांत, एक तत्व नाम दृढधरी म्हणा. एक तत्वाचेच हे विस्तार आहेत. आता इकडून जर गेलं तर मग कळे त्याला क्रममुक्तीने जाणार तो. 25 तत्व, मग हवा, पंचमहाभूत, पंचविषय, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, हे मिळून तू आहे सगळा. म्हणजे सगळं मिळून काय झालं परत? तोच झाला. आणि त्याच्यातूनच ते, आणि त्याचं मूळ पण तेच आहे पलीकडे. अनादि सिद्ध तू स्वामी. श्लोक 50च्या पुढे. 50 16 घ्यायचे आपल्याला. पर तू परमदैवत तिन्ही देवा, तू पुरुष 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिले कडील. आता 25वा 9, 24 तत्वाच्या पलीकडचा. म्हणजे तिथे चैतन्याला 25वा तत्व, बाकी 24 त्याच्या अंडरटेकिंग सगळे. आपण ब्रह्म विष्णू महेश. हे स्वामी तुम्ही अनादि नित्य सिद्ध असून तुम्हाला जन्माधिक धर्म नाही. कृष्ण भगवंताला जन्माधिक धर्म नाही. असे तुम्ही मला असे तुम्ही आहात हे मला आत्ता समजले. 51 काय 51. अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळिजती जशी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आत्ता. आत्ताच पाहिजे होतं, आत्ता. पण अनुस्वाराचा चच असतो का? अनुस्वार म्हणजे हा बघा, अनुस्वार आहे आत्ता, आणि त्याच्यावर टिंब आहे म्हणजे आत्ताच. आत्ताच जाणलं मी तुम्हाला. वर्तमान काळ. शब्बास. तू या कालत्रयसी सूत्री. बघा, ह्या काळत्रयाचा तू सूत्री. 51 पण घ्यायची हा माऊली, आणि 49 घेतली तरी चालेल, है का? नित्यसिद्ध. तुम्ही तिन्ही कालाचे चालक आहात, वर्तमान, भूत आणि भविष्य. तुम्ही जीवनकलेची मुख्य देवता आहात, व तुम्ही ब्रह्मांड रूपी कढईस आश्रयभूत आहात. कढई कुठे ठेवलेली आहे? चुलांगण. हो, ते चुलांगण देव आहे का नाही? असे आता आम्ही निश्चित कळले. ब्रह्मांड रूपी कढईस आश्रयभूत आहात,
आता इथे सांगितलं ब्रह्मांडरूपी कडईस आश्रयभूत आहात. आणि कढई कशाची केली काय माहिती? लोखंडाची असेल कढई, ब्रह्मांडाची गेली असे मला निश्चित कळले. आता तू कालत्रयासी सूत्री, तू जीवन कळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. ह्या का ओळी घ्यायच्या बरं आपल्याला? ही पण घ्यायची. टोटल 49, 50, 51, 52 का घ्यायचे शिंदे हे? अर्जुनाला कळालं म्हणून घ्यायचं असं आम्हाला. मी ऐकलं लगेच कळालं बघ. एक चुकलं का दुसऱ्याला कळतं. पहिल्याची गाडी पलटी झाली का मागचा म्हणतो सांभाळून चालली पाहिजे. काय काका तुम्ही सांगा बरं, या दोघांमध्ये यांना काय कळलं आता? सांगा बरं. नाही सांगायचं. मावशी तुम्ही सांगा. फापडे जाई तुम्ही सांगा बरं, का घ्यायच्या या ओळी? हा घेऊ, हा म्हणतो मला आवडल्या म्हणून घ्यायच्या. कोण सांगताय? करेक्ट. यांचं दर्शन घ्या. मग हे सोपं आहे का कळणं? हे सोपं नाहीये. हे चैतन्यच कोणाच्या तरी मुखातून वदवत असतो. कोण बोलवित हरिविन. हा उलटा बोलला म्हणून यांना थोडं सुलट कळलं, यांना एकट्याला नाही कळलं. मग आता सगळ्यांना कळलं. तुम्हाला कोणाला कळलं नव्हतं असं नाही, सगळ्यांना कळलं होतं. आणि हे आपल्याला जेव्हा कळलं तर काय राहिलं दादा मग शिल्लक? काय राहिलं शिल्लक? अनुग्रह घेतला ना, अवस्था झाली बी काय आणि आता नाही झाली काय? आता आम्हाला सगळं कळलं. पण परत आपली पुढं माग नको व्हायला म्हणून एखादं वावदन आलं तर मांडव जाईल ना पलटी होऊन. म्हणून ज्या पारेने दर खांडलाय, दर माहिती ना दर तुला? दर माहिती का? दर रेट मंडप हलणार नाही त्याचं नाव दर हा म्हणतो. त्याच्यात लाकूड टाकायचं, तो खांब, आणि तो खांब टाकला का जेवढी माती काढली तेवढी, आणि खांब खड्डा जेवढा फुल झाला की नाही मग तेवढं काम होणार की नाही? मग उलटी पार घेऊन हे ठिपरवान ते ठिपरवान. तशी ज्ञानेश्वरी, भागवत, या बाबाचं कीर्तन त्या बाबाचं कीर्तन. गेलो वारीला 20 दिवस गेलो, काय नाही एकच ठिपरू टाकून आलो तरी खांब अजून हलतंय. आणि ज्या दिवशी फिट होणार त्या दिवशी आता कुठं जायचं नाही. काय म्हणतात तुम्ही, काय म्हणत असताय? सगळं घरीच आहे माझ्या, दिशा उरी न भुलीजे. तू का म्हणे घरच्या घरी आणि दिशा उरी न शिनीजे. आता पळायचंय. एकदा जागेवर कार्यक्रम झाला का संपला. आता कुठे पळापळी नाही. पहिली पळापळी नंतर जागेवर बसणे. असं आपल्याला कळलं. आपलं परमभाग्य. ही बाबाची कृपा आहे. बाबाची अधिक कळण्यासाठी दीपक बाबाची कृपा. त्याच्यानंतर अधिक हे जे रामजीनगरच्या आजूबाजूचे ते 10-11 जण त्यांची कृपा. आणि त्याच्यानंतर स्टँड येणारी खापरं जी पडलीत ना इकडची थोडीशी ₹1-2 ही. आणि यांनी सगळ्यांनी कृपा कोणावर केली? आपलीच आपल्यावर केली. एवढं घरात आपल्या शांततेने बसता आलं असतं काय? कोणाच्या नसतं आलं. किती मोठा फ्लॅट असू द्या तरी नसतं बसता आलं. किती मोठ्या ओळी आहेत ह्याची तर कोणला हे काय खबरच नाही. कौरवांना खबर नाही. बघा त्यांना कौरव जमा करून टाकलं. आणि बरोबर आहे. अस्तेच्या महापुरी रिक्तात कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिली तरी विपायला एखादा असा असतो. त्या एखाद्यात आपले नंबर लागलेला आहे. त्याला घाटकोपर स्थल महात्म्य सुद्धा आहे. महात्म्यांचे पाय लागले इथे. श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले, चकवे बाबा आले. इथं सुद्धा किती महात्मे होऊन गेले. त्यांची आशीर्वाद असतो आपल्या. ते नरी निघून गेले तर त्यांची पुण्याही आपल्याला अशी इनडायरेक्टली ढकलत असते. आता आपल्याला ढकलली का नाही असं ढकलत असतं. असे मला निश्चित कळले. असा आपला अनुभव आला पाहिजे. असे मला निश्चित कळले. आता अशा सर्व प्रकारचा तू आहेस असे वशिष्ठाधिक सर्व ऋषी म्हणतात. त्याप्रमाणे देवर्षी नारद असील देवलही व्यासही असेच म्हणतात. आणि तू स्वतःही मला असेच स्वरूपाविषयी सांगतोस.
आमच्या घरी यायचे ना हे सगळे मोठमोठे साधू, ते असेच बोलायचे आणि तू असंच बोलतो. पण ज्यावेळेला तुझी कृपा झाली त्यावेळेला हे समजलं. नाही ते हे शब्द पहिले ऐकले नाहीत असं नाहीत, हे किती शब्द ऐकतात ही लोक, पण जोपर्यंत त्याची कृपा नाही होत. अजून एक बघा भागवत ज्ञानेश्वरी, ते सगळी शास्त्र जरी वाचली तेव्हा ती तेव्हाच आपली म्हणता येईल जेव्हा श्री गुरु अनुकूल होतील, गुरूंचा डोक्यावर हात पडेल तेव्हा सगळी शास्त्र. शब्बास, तैसे शब्दजात अवघे आलुडले, तैसे शब्दजात आलुडले, योगाधिक जे अभ्यासिले ते तैच आपुले म्हणू जै सानुकूल श्री गुरु. तैच आपुले म्हणता येईल योग आणि सगळी शास्त्र. आणि सगळी शास्त्र वाचायची, जप तप करायची, दान करायची, कशासाठी करायचं हेच माहीत नाही. चला लग्नाला गाडी ठेवलेली आहे, लग्नाला आचार्य ठेवलेले आहे, लग्नाला हॉल ठरवलेला आहे, बँजोवाले बी ठरवलेले आहेत, हो पुढच्या थंड पाणी ठेवलेले, ब्राह्मण बी ठरवलेलं आहे, अक्षदा बी ठरवलेले आहेत, हार बी ठरवलेले आहेत, फोटोवाले बी ठरवलेले आहेत, पण दोनच नाही ठरवलेले. आता बाबा असले तर म्हणले कशाला कशाला तुझी का कोणाची काय करण्यासाठी सगळं जमवलेले. माऊली असंच म्हणतात, जसा नवरा नवरी शिवाय वर्धावा काढणे ही जशी विटंबना आहे तशी तुमची सगळी साधनं आत्मसाक्षात्काराशिवाय झिरो झिरो. जैसा कांते विन करणे संसार तैसा हा व्यापार. याला कसा अगोदर अनुभव आला हो, यांना अनुभव घेतलाय त्यांना नीट अनुभव येईन. करेक्ट, शाबास. आज काय तू करेक्ट. असे पाहिजेत आपल्याबरोबर, असे सगळे पाहिजेत. ऑब्जेक्शन घेणारे पाहिजे तर भारत देश चालेल. विरोध पार्टीची माणसं पाहिजेत. आपल्या पार्टीचे अहो सगळे भारत देशाचेच आहेत. आता पण विरोधी पार्टी सगळे एक झालेले आहेत. कुठे आलो होतो आपण? 13 वाचून झालं ना. हां, हे पहा आणखी दुसऱ्या एका तऱ्हेने त्या अनुभूतीचा हे पहा आणखी एका तऱ्हेने त्या अनुभूतीच्या खरेपणाविषयी थोरपणाविषयी खात्री होते. ती अशी की पूर्वी तुमच्याविषयी अशाच गोष्टी पुष्कळ थोर ऋषींनी सांगितल्या होत्या. अजून एक गोष्ट माझी खात्री होते, तुम्ही तेच आहात म्हणून. आता तुम्ही सांगितले, पण अनेक गोष्टी अजून पण मागच्यांनी येऊन सांगितल्या, त्यामुळे माझा अजून दृढ विश्वास झाला. एक कीर्तन ऐकलं आपल्या मालिकेतलं, अजून दुसऱ्या महात्म्याचं ऐकलं, अजून तिसऱ्याचं ऐकलं का काय होतं, आपली भूमिका एक एक पायरी वर जात असते. अशाच एक गोष्टींनी ऋषींनी सांगितल्या होत्या, परंतु त्यांनी सांगितलेल्याचा खरेपणा आज माझ्या अंतःकरणात कळून आला. पण ते सुद्धा तुम्ही कृपा केली म्हणून, एरवी नसतं. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला कळून आल्या, पण आता पहिले कारण तुम्ही आणि मग दुसरं ते कारण झाले. आणिकही एक परी ये प्रतीतीची येतसी थोरी, जे मागे ऐसीच ऋषीश्वरी सांगितलेले तू जे सांगितलं तेच त्यांनी सांगितलं होतं. परी तया सांगितलेले याचे साचपण, आता ते सांगितलं आता खरेपणा हे आता माझ्या देखत असे अंतःकरण, आता माझे देखत असे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. ही अनुग्रह. एरवी नारद अखंड जवळ ये, आमच्या घरी वाड्यावर यायचे नारद मुनी, तेही ऐसीच वचने गाय, परी अर्थ न बुजो ठाय, गीत सुखची ऐको. हे दिवाने सगळे तेच ऐकतात सगळे, आणि त्याचीच आवड. कसं गातो, काय गातो हे कळे ना, त्याचं त्याला राग आळवितो ना त्याचं त्याला कळे ना, यांना काय कळणार आहे. आणि सरळ तुकाराम महाराजांनी शेरा मारला, मधुर वाणीच्या नका पडू भरी, झाल यमपुरी भोगावायला. कुठे त्यांच्या गोड वाटतं. गोड ऐकूनच नुकसान झालेलं आहे आपलं. वास्तव नाही ऐकलं. आणि खरं बोलणं गोड नसतं. कसं असतं,
तुका म्हणे कडू असतं कडू. तुका म्हणे सत्य सांगे येऊ रागे येते ते. आहे का कटूचं एखादं प्रमाण आहे का? हा आमचे उद्धट बोलणे हे झालं यांचं झालं. पण ते कटू असतं. सत्य हे नेहमी कटू असतं आणि ते सख्या आईलाही पटत नाही. हा लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, आहे का नाही. नारद मुनी आमच्या घरी नेहमी येत असत. ऐकलं का? हा पापाच्यामुळे झाले सत्याचे वाटोळे. सत्याचे वाटोळे झाले. दोष झाले बळीवंत नाही ऐसी झाली नीत. हा मेघ पडो भीती पिके सांडितली शिती. हा बरं. एरवी नारद मुनी आमच्या घरी येत असत. बाबा आमच्या घरी नेहमी येत असत. ते सुद्धा हेच गात असत. पण त्यावेळी त्यांचा मार्मिक अर्थ न समजता आम्ही फक्त गायन सुखाचाच अनुभव घेत होतो. महाराज आंधळ्याच्या गावी सूर्य जरी स्वतः प्रगट झाला. अहो खरे संत आले पण जर त्यांनी कृपा नाही केली तरी कळत नाही. हे लबाड किती आले तर काय करणार. यांच्या घरी कोण लबाड येत होती? नारद देवल आसित हे सगळे ऋषी येत होते तरी त्यांना कळालं नाही. हा हा नवे जुने पण दोन्ही का? गेली अहंता जतन अंगी ताठा अभिमान. शबास. असं पाठ करायचं. पाठ करायचं मग बाकीचं संसाराचं कोण डोक्यात ठेवायचं. महाराज आंधळ्याच्या गावी सूर्य जर स्वतः प्रगट झाला तरी त्यांनी फक्त त्याच्या कोवळ्या उन्हाचेच सुख घ्यावे. किती वाक्य. आंधळ्याच्या घरी जर झालं तो बघत नाही, फक्त काय करतो ऊन बरं लागते बरं का, त्याला बाहेर बसवायचं थंडीत फक्त, आहे का नाही, दुसरं काय नाही. किती महत्त्वाचं वाक्य लिहिले. म्हणजे एवढे सप्ते गावागावात 2-2 सप्ते 150 वर्षाच्या परंपरा यांच्या घरी जरी एखादा महात्मा जरी गेला सप्त्यात चुकून तर त्यांनी फक्त कवळवूनच खायचं. बस बाबांनी असेच पुढच्या वर्षी बाबांनी यायचं, ज्ञानदान द्यायचं, त्यांना आरोग्य लाभ हो, त्यांच्याकडून असंच कार्य हो, हा बिगर माळकरी हा बाबाला आशीर्वाद देतोय. आंधळ्याच्या गावी सूर्य जरी स्वतः प्रगट झाला तरी त्याने फक्त त्याच्या कोवळ्या उन्हाचेच सुख घ्यावे, बाकी त्याला प्रकाश कसा दिसणार. प्रकाश म्हणजे काय? ज्ञान. त्याप्रमाणे नारद हे अध्यात्म गायन करीत असता मला त्यांच्या रागरागिणीचे वरचेवर माधुर्यच तेवढे त्यावेळी समजत असे, दुसरे काही समजत नसे. कोणाला? अर्जुनाचे निव्याजे. अर्जुनाचे व्याजे कधी? कृष्ण भेटल्यानंतर. अजून कधी? जेव्हा त्याला विषाद झाला त्याच्यानंतर अर्जुनाचे व्याजे. त्याच्या अगोदर अर्जुनाचे व्याजे चालत नाही. काय ना त्याच्या अगोदरच हे कंडिशन आहे. पण नाही, युद्ध झालं ही सुद्धा काय? युद्ध झालं ते बरं झालं का नाही झालं? युद्ध झालं ते बरं झालं का नाही झालं? म्हणजे युद्ध झालंय पण झालं ते बरं झालं का नाही बरं झालं? विद्याताई आता मी काय सांगणार, सगळे एवढे जर काहीच बोलती नाही तर. हा बरं झालं. युद्ध नसतं झालं तर गीता आली नसती, गीता आली नसती तर ज्ञानेश्वरी आली नसती. त्याप्रमाणे आसित व देवल ऋषीही त्याचप्रमाणे बघा ते म्हणले रागरागिणी मी ऐकायचो नारदांची, हा एक झाला. नंबर 2 त्याचप्रमाणे आसित व देवल म्हणजे आता झाले किती? 3. या ऋषींच्या तोंडूनही तुमचे याच प्रकारचे स्वरूप व गुणानुवाद मी ऐकत असे, परंतु त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने व्यापली होती. आता नाही. आता तुम्ही समरंगानावर सांगताय ते मला कळतंय आणि ते वाड्यावर निवांत सांगत होते तरी नव्हती. मी रागरागिणी ऐकत होतो. म्हणजे रागरागिणी ऐकले म्हणजे विषयाच्या नादी लागणे. रागरागिणी ऐकले म्हणजे लगेच ओळे पुढे बघा ना, त्याच्या विषय रूप विषयाचा महिमा केवढा विलक्षण आहे पहा. महाराज बी तसाच निवडायचा असतो, राग रागिणीवाला. याचा अर्थ त्यांची ज्याच्याकडे चांगले गुण आहे, ज्ञान आहे आणि रागरागिणी त्याच्याबद्दल बोलणं नाही, पण ज्ञान नाही आणि नुसती रागरागिणी त्याच्याबद्दल 100% बोलणे. त्याच्याबद्दल 100%. कारण तुझ्या त्या गोष्टीमुळं यांना तू वाया घालवलं, यांचा चांगला वेळ निरर्थकी खर्च केला.
आमच्या गावचे भोर बाबा शिक्षण संस्थेत शिकलेले मामासाहेब दांडेकरांनी त्यांच्या कीर्तनाच्या परीक्षा घेतल्या, ते प्रवचन कीर्तन करायला लागले, पण कालांतराने त्यांना कळलं मला खरं काही कळलं नाही, मग उगाच सांगण्यापेक्षा मी स्टॉप केलं त्यांनी. आणि जाता जाता एवढा प्रामाणिकपणा दाखवला, उद्धवाला जसा जाता जाता कृष्ण लादला तसे त्यांना सर्व महात्म्यांची भेट झाली. त्यांना भेटायला महात्मे घरी गेलेत, त्यांची उंचीच तेवढी होती, सांप्रदायिक महात्मे पण त्यांच्या घरी जायचे. आणि बाबांच्या ओळख झाल्यानंतर झाली, उद्धवाला आदर लागले. एवढासा प्रामाणिकपणा सुद्धा देव त्याचं तुम्हाला हे देतोच. थोडीशी चूक झाली तरी पॅनल्टी बसती, तसंच थोडं जरी चांगलं केलं त्याचं चांगलं तुम्हाला भेटणार. प्रकाशाचे गुणानुवाद त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने व्यापलेली होती. विषयरूप विषाचा महिमा एवढा विलक्षण आहे पहा. वस्तुता परमार्थ गोड असून तो जीवास कडू लागतो व शब्दाधिक विषय स्वाभाविक कडू असून ते जीवास गोड लागतात. म्हणजे याची ओळीचा अर्थ काय केला माहिती आहे का बाकीच्यांनी? हे जे विषयाच्या नादी लागलेत ना त्यांना आमची कीर्तन प्रवचन गोड लागत नाही, ते नाही. तुमची कीर्तन प्रवचनात दोन भाग आहेत, एक विष आणि एक अमृत. पा याची उकल आहे, तुम्ही समाजाला विष देताय का अमृत देताय? माझी बुद्धी विषासारखी झाली होती. त्यांचं नारद मुनी असल देवल ऋषींचं अमृत होतं, पण तरी सुद्धा माझी बुद्धी विषांध होती. आता पहिले इकडूनच विषय तिकडे विषच आहे. दोन पार्ट आहे कीर्तन प्रवचनामध्ये, दोन पार्ट आले, एक अमृत आणि एक विष. आणखी आता किती वादग्रस्त विधान आहे, ही साधी आहेत का वादग्रस्त विधान? आणखी दुसऱ्या विषयी काय सांगू? परंतु सर्वश्रेष्ठ जे भगवान व्यासमुनी ते देखील स्वतः आमच्या राजवाड्यावर येऊन तुमची संपूर्ण स्वरूपाचे असेच वर्णन करीत होते. कोण? किती नंबर झाले आता? हे चौथे आले. एवढ्या मोठ्यांच्याने यांचं काम होईना, त्यांना प्रत्यक्ष परमात्मा यावा लागला बा. परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने तो टाकून देतो आणि मागाहून दिवस उगवल्यावर तो चिंतामणी आहे म्हणून त्यास ओळख पटावी. हे कोणासाठी झालं? वाक्य परत वाचतो. परंतु त्यांचा तो उपदेश एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने तो टाकून देतो आणि मागाहून दिवस उगवल्यावर तो चिंतामणी आहे म्हणून त्यास ओळख पटावी. कोणासाठी हे सांगितले हे वाक्य? माझ्याकडून अंधारात म्हणजे त्यांनी मला ज्ञान न देता, अजून ह्या एवढ्या चौघांनी मला ज्ञान न देता ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. ज्ञानाच्या गोष्टी वेगळ्या आणि ज्ञान वेगळे, ही अजून याच्यातली एक वेगळे. ज्ञान न सांगता कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा. ज्ञान नाही वाचून ज्ञानावी नाही एक उपाय करशी जितुके ती अधिकच उंपशी अजून एक मातेने नुनी. आता ओळखलं म्हणून बोलतय, ते वायाची का ज्ञान? म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. बोला. आंधळ्या गरुडा ते पंखा ते कवण्या उपयोगा जाती तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञानेवीन. बघा, ज्ञान नसेल उपखे ठाती ज्ञानेवीन. ज्ञान नसेल, ज्ञान इतकं महत्वाचं आहे. ज्ञान म्हणजे ते मात्र ते ज्ञान लोपले ज्ञान जगी, ते ज्ञान लोपले ज्ञान जगी ही तर नेनती कोणी. त्याच्यात 50% ते ज्ञान लोपायला त्याच्यातले मेन अधिकारीच वर्ग. ते ज्ञान लोपायला कारण कोण? बाबांचा दृष्टांत किती उत्तम. दोघं जण जे फेरे मारायला राजदरबाराच्या मागे होते आणि ते फूल लावलं होतं, त्याला एकच, ते वेल लावला त्याला एकच फूल यायचं आणि ते फुल ती राणी देवाला अर्पण करायची, तेव्हाच जेवण करायची. आणि एका दिवशी जर कोणी शौकीन आला आणि त्याने तोडून नेलं का राणीला उपवास घालायचा म्हणून राजाने 2 वॉचमॅन ठेवले आणि ते मध्ये त्याच्यावर लक्ष ठेवायचे. नंतर ते वयस्कर झाले, दुसरे ठेवले. राजा राणी गेली तिकडं तीर्थयात्रेला, तिकडंच गेले. मग इकडे दोघं जण चेंज झाले. ते नंतर मग चालू असताना चाललंय बरेच दिवसांनी राजाने पाहिलं इकडं काहीच नाही, दरबाराच्या मागं राजमहालाच्या मागं का ठेवलेत? ते म्हणले आम्हाला नाही माहिती का ठेवलेत. ते म्हणले पहिले ज्यांनी चार्ज दिला त्यांनी ते म्हणले सांगायला विसरले. त्यांना बोलून आणलं. ते म्हणले तुमचे राणी आईसाहेबांना उपवास घालायचा, याला फुल आलेलं तोडलं तर कोणी, म्हणून ते एकच फुल यायचं ते तोडू नये म्हणून आम्हाला दोघांनाही ते उभे केलं. मग तुम्ही यांना सांगायला म्हणले आम्ही विसरलो. त्यांना विचारलं तुम्ही का नाही रे विचारलं काय? ते म्हणले आम्ही पण घाईघाईमध्ये चार्ज घेतला
विसरून गेलो. मग त्यांना विचारलं, मग तो वेल नव्हता का त्या दोघांना नंतर ड्युटीवर ठेवलेला? म्हणले होता ना, पण आम्ही ते तिथं पारा करताना तो मधी मधी पायात गुंतायचा, म्हणून आम्ही तो उपटून फेकून दिला. ज्या रोपाने येवलेसे रोप, तो वेल उपटून टाकून दिला. काय बापरे, काय दृष्टांत आहे तो. 160ला होतो ना आपण. परंतु त्यांचा तो उपदेश एखाद्याला अंधारात, 61ला बघा, जोपर्यंत आपल्याला ज्ञान नसेल, मी तुम्हाला आपला अनुभव सांगतो, परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने तो टाकून देतो. मागावून दिवस उगवला तो चिंतामणी आहे म्हणून त्यास ओळखा. ज्याने अनुग्रह नाही घेतला त्यांनी कीर्तन किती ऐकू द्या, त्याला लवकर यथासांग कीर्तन कळणार नाही, कारण त्यांनी काय नाही घेतलं, त्या वर्गात ॲडमिशन घेतलेलं नाही. मी बाबांची 2-3 कीर्तन अनुग्रहाच्या अगोदर ऐकले, 1-2 प्रवचन ऐकले मोठ्या बाबांचे, तरी कळायचं नाही. आणि मग अनुग्रह घेतल्यावर कळायला लागलं. 1-1.5 वर्ष मी पहिले फिरत होतो बाबांवर, पण नाही कळालं का. यांच्यासारखंच आहे ना. मग ज्ञान घेतल्याशिवाय ते कळत नाही, ॲडमिशन घेतलंच पाहिजे. याप्रमाणे कृष्णा व्यासादिक मुनींची भाषणे म्हणजे मजपशी ज्ञानरूपी रत्नाच्या खाणीप्रमाणे असून, हीच ज्ञानेश्वरी वाचतात ना सगळे, हीच वाचतात ना, ज्ञानरूपी रत्नच आहेत याच्यातमध्ये, पण बोध का नाही होत, तर ॲडमिशन नाही. बरोबर, रत्नाच्या खाणीप्रमाणे. आणि त्यांनी सांगितलं हीच ग्रंथ, ह्या ग्रंथामध्ये ते आहे, पण ते सगळ्यांसाठी नाही सब केले, पण असा कोणतरी संसारात आहे त्याच्यासाठी मात्र ते आहे. त्याप्रमाणे कृष्णा व्यासादिक मुनींची भाषणे. व्यासादिक म्हणजे काय, व्यासादिक अजून अनेक इत्यादी, आपण इत्यादी म्हणतो, तर व्यासादी इत्यादी मुनींची भाषणे म्हणजे मजपशी पाशी ज्ञानरूपी रत्नाच्या खाणीप्रमाणे असून, तुमच्या उपदेशरूपी सूर्याशिवाय तुमच्या उपदेशरूपी सूर्याशिवाय मजकडून त्या अनादराने टाकून दिल्या जात होत्या. तेच होतं, पण माझ्याकडून मी स्वीकारत नव्हतो. हा पूर्ण श्लोक घ्यायचा आहे, चालेल ना. म्हणजे 2-3 कंटिन्यू चालू आहेत. कालांतराने असं वाटेल ते आता अख्खी ज्ञानेश्वरीच घेऊन फिरायची आहे नाही. पण याच्यामध्ये काही सांगितलेले आहेत, तुमच्या योग्यतेनुसार सांगितलेले, म्हणून आपण ते निवडतोय. आपल्या साधनेच्या संबंधांच्या निवडतोय. बाकी त्यांना कर्म, उपासना आणि ज्ञान हे 3 मार्ग याच्यात सांगायचे. आता आपला उपासना काय चालणार, ही आता उपासना इनडायरेक्टली, पण कशाची उपासना आहे, ज्ञानाची. आणि ती पहिली ज्ञानाच्या अगोदरची उपासना आहे. त्याच्यानंतर पहिलं कर्म आहे, आताही हे कर्म आहे आपलं, पण आता ज्ञानाच्या संबंधाने कर्म आहे. आणि हे जी कर्म आणि उपासना मागची ती ज्ञानाच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठीची त्या 2 पायऱ्या आहेत. आणि आता याच्यामधल्या त्या 2 पायऱ्या आपण अंगीकारलेल्या आहेत. श्लोक क्रमांक 14 वाचतो. हे केशवा, जे मला तू सांगत आहेस हे सर्व खरे मी समजतो. हे भगवान, तुझ्या निरुपाधिक स्वरूपाला खरोखर देव जाणत नाहीत व दानव जाणत नाहीत. आता यांनी कोणतं, आता बघा इथे अजून एकमेक आणून ठेवली. एखादा म्हणेल कृष्णाला मी ओळखले आता, पण कृष्णाच्या कोणत्या स्वरूपाला ओळखलेले, निरुपाधिक स्वरूपाला आता ओळखलेले. आणि पहिलं कशाच्या बरोबर होता, उपाधीच्या स्वरूपाला ओळखलं होतं. आणि तुझं स्वरूप जे ते देवही जाणत नाहीत आणि दानव जाणत नाही. हे किती काय म्हणायचं त्याला, धिटाईचं वाक्य आहे. पण आता हे देवाचं असल्यामुळे चालतंय, पण ज्ञानेश्वर बोलतील तेव्हा लोकांना पटलं नाही त्यावेळेला. आणि तुम्हाला सांगतो, हे आत्ता देवाचं वाक्य हे असं आत्ता म्हणतोय आपण, त्यावेळेला कोण नसतं म्हटलं यांना देव आहेत कृष्ण भगवान म्हणून. भीष्माचार्यांना पटत नव्हतं, घरातल्यांना पटत नव्हतं, ब्रह्मदेवाला पटत नव्हतं, इंद्रदेवाला पटत नव्हतं. मग ही किती धिटाईचं वाक्य त्या काळात, आता नाही, आता चालेल. आता एकदा एका कंपनीला एकदा चांगलं नाव आलं ना, थोडा बोगसही माल टाकला तरी चालतो, पण पहिलं नाही चालत सत्य बोलताना सुद्धा. हे केशवा, जे मला तू आत्ता सांगत आहेस हे सर्व खरे मी समजतो. हे भगवान तुझ्या, आता हे अर्जुनाला पटलं. आता त्याने सांगितलं, रिप्लाय दिला, मला पटलं. आता आपलं बी तसंच आहे. कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर अनुग्रह घेतल्यावर आपल्याला जसं भूमिका झाली का आपली बी अशीच वाक्य आहे, आम्हाला पटलं या बाबांचं.
पण ह्या देवांना आणि ते दानव त्यांना हे पटत नाही बा. त्याच्या स्वरूपाला, निरुपाधिक स्वरूपाला खरोखर देव जाणत नाहीत आणि दानव जाणत नाही. ते आता तुमचे वाक्यरूपी सूर्यकिरण माझ्या हृदयात सर्वत्र फाकून ऋषींनी सांगितलेल्या त्या मार्गाविषयीची अज्ञान अर्थात त्याचा अपरिचितपणा पार नाहीसा झाला. आता ते माझ्या हृदयात पडलं आणि ते पूर्ण असं प्रकाशित झालं. ही छोटी टंगस्टरची तार आहे, त्याच्यावरती काच कशासाठी? ती किरणं फाकण्यासाठी. ज्ञान म्हणजे टंगस्टरची तार आणि विज्ञान म्हणजे वरची पट्टी फाकण्यासाठी. विज्ञान म्हणजे काय? अनुभूतीचं ज्ञान. ते आता तुमचे वाक्यरूपी सूर्यकिरण माझ्या हृदयात सर्व ते आता वाक्य सूर्यकिरण तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले. ऋषी आणि ऋषी मार्ग होते जे कथिले. ऋषी मार्ग का मागे साहेब 63 तया अघवियाची फिटले अनोळख. 63 नंबर 14 नंबरच्या पहिली ओळख मार्गच आहेत ना. हां, म्हणजे पहा महाराज त्यांचे शब्द म्हणजे ज्ञान बीजाचे. बघा ते मार्गाविषयीचे अज्ञान बरोबर, अर्थात त्यांचा अपरिचितपणा पार नाहीसा झाला. आता तेच अभंग आपण म्हणत होतो पहिले आणि मग नंतर आपल्याला त्या अभंगाचा अर्थ कळायला लागला. असे अरे बापरे, हा असे महाराज ज्यांचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बीज. बघा त्यांचे साधे शब्द आहेत ते ज्ञानाचे बीज आहेत. आणि परत ते शब्द ते कोणते आहेत शब्द? शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी म्हणून चालविला मागे येतील त्याशी. पण कोणता शब्द? हे परत तिथं गुड. कोणता शब्द? सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला ऊर्ध्वमुखे आळविला सोम शब्दाचा नाद. म्हणजे काय त्याच्यात सुद्धा किती गुड गम्य गुडगुड गुडगुड कैकड्याची वाणी करती गुडगुड आणि मजला हे गुड मजेना. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? नामदेव महाराज ज्यांच्या कीर्तनात देव नाचतो आणि ताटात जेवतो आणि त्यांचं स्टेटमेंट आहे. हे काय बोलत होते हे काय मला कळना. ते यांना कव कळायचं काय माहिती. महाराज त्यांचे शब्द म्हणजे, पण आपल्याला हा आनंद आहे. बरं हे त्यांना कधी कळेना म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपली तीच अर्थता आहे. याचा अर्थ यांना कळावं हा भाव आहे. त्यांना उपासून बोलायचं नाही, त्यांना असं टाकून नाही बोलायचं आपल्याला. ते हे बोलणं पट्टीत तसं बोलल्याशिवाय तसं कळत बी नाही. तूप घ्यायचंय असं सरळ बोट जाऊन चाटत बसायचं, असं घेऊनच ते जरा थोडंसं पडल ना. हां, सीधा उंगली से नहीं निकलता है तो टेढ़ी करना पड़ता है. महाराज त्याचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बीज ते माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पडले तर उतरल म्हणून झाकून ठेवायचे. काय गुड आहे, कशाला झाकून सांगतात? हां, बाजरी पेरण येऊ दे, कंस उघड्यावर टाक. हां, येतील नाही येणार. बघा ते जमिनीत खोल पडले, खोल जमिनीत पडले होते, पण आता त्याला तुमची कृपारूपी ओल मिळाली त्यामुळे त्या संवादरूपी फळी आली आहेत. पा काय बघा पेरलं मग परत शेतकरी जसा पावसाची वाट बघतो, ती ओल कोणती? एखादं प्रमाण. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. बघा ते आवट होतच नव्हतं मला. काय ओल छाया कृपेची आहे की नाही? तुका म्हणे तया ठाया छाया कृपेची आहे की नाही? आणि त्याच्यामुळे मी सावध झालो आलो हरीच्या जागरा. आणि कुठं नाही गेलो, नुसते माळकरी नाही बघितले, कीर्तनकार नाही, जेथे वैष्णवांचे भार भार. म्हणजे एक वैष्णव नाही, 60 माणसाची लक्झरीची एक गाडी, असे वैष्णवांचे भार. एक वैष्णव नाही, मिळविली मांदी वैष्णवाची ज्ञानोबरांनी. आणि इकडं वैष्णवांचे भार जिथे आहेत तिथे जाऊन मी सावध झालो. जय जयकार गरजती. तिसरं काय? पळून गेली झोप म्हणजे पाप अज्ञान. झोप म्हणजे आपल्याला झोप येते ती नाही,
एखाद्या वेळी चांगल्या ज्ञानी माणसाला सुद्धा कीर्तनात आळस येईल आणि त्याला झोप येईल. म्हणजे तुम्ही म्हणाल अजून या बाबावर नीट कृपा झालेली दिसत नाही, त्या झोपेबद्दल बोलत नाही. कोणत्या झोपेबद्दल बोलतात काकी? अज्ञानाची झोप, अज्ञानाची निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगत होता प्रबुद्धानंद. आणि अशी ओल कृपेची झाल्यामुळं आता संवाद रूपे फळं आलेली आहेत. हे अहो अनंता नारदादिक संताच्या भाषणरूपी नद्यास, अहो अनंता नारदादिक संतांच्या भाषणरूपी नद्यास तुमच्या व माझा, तुमचा व माझा जो संवाद, त्या संवादरूपी सुखाचा मी समुद्र झालो. त्यांच्या नद्या. आणि हा कोण झालाय? म्हणजे काना बघून आली तिकड झाली, त्यांना नद्या. काय बाबा, हा अनुभव आहे. हा अनुभव, असा अनुभव आल्यानंतर आनंद वाटेल त्यांना. का आनंद वाटणार नाही? त्यांना राग येणार का? नाही. ते मायबाप आहेत. पोरग जत्रेला गेलं आणि त्याला सांगितलं बघ तिथं कुस्त्या चालल्यात, तिथं कुस्त्या चालल्यात, तोंडला दिसत नाही. मग काय केलं वडिलांनी, आजोबांनी असं इकडून 2 टांग सोडून त्याला इथं बस. मग तो सांगायला बाबा तिकडं हत्ती आहे, तिकडं पाळणं आहे, तिकडं अमुक आहे. बाबाला आनंद वाटेल का नाही? पण हा कशामुळे सांगतोय? बाबाच्या खांद्यावर बसलाय म्हणून. तसा अर्जुन आता बाबाच्या खांद्यावर बसलेला आहे का नाही? नारदाजिक संताच्या भाषणरूपी नद्यास तुमचा व माझा संवाद, त्या संवाद रूपी सुखाचा मी समुद्र झालो. एक पाऊल पुढंच असतो. बाप से बेटा सवाई, असे इथे सांगितले. हे प्रभो सद्गुरु, मी जन्म जन्मांतरी जी जी पुण्य केली होती त्यांनी तुमची म्हणजे योग्य सद्गुरूंची प्राप्ती करून देऊन ती आज माझ्या ऋणातून मुक्त झाली. त्याचेवर माझी कामगिरी राहिली नाही. याच्यासाठी दान धर्म पंक्ती बिंक्ती घालायच्या. कशासाठी? देवावर लोड पुण्याचा. आणि मग त्या पुण्यांचं काम आहे, एवढी पुण्य केली तर त्या पुण्यांनी काय करायचं? योग्य सद्गुरूची गाठ घालून दिली का ती पुण्य त्याच्या ऋणातून मुक्त झाली नाही तर ती पुण्य त्याच्या ऋणात राहतात. यांनी आपल्याला एवढी उंची दिली, यांनी आपल्याला एवढी उंची दिली, आपण याला काय द्यायचं? आपण याची सद्गुरूची भेट करून द्यायची. हे म्हणतात ना बहु अवघड आहे संतांची भेटी. तर त्याला हे उत्तर आहे. काय ओळ काय आहे बघा बरं, किती नंबर आहे? 66 ना, 66 बघा. प्रभू आघेविनी येणे जन्मे. काय वाक्य आहे. इकडं काय दिलं होतं का? एरवी प्रभू जन्म जन्मांतरीची. कधी पुण्य आपली कधीची पुण्य आहे ती? काय किती जुनी माणसं आपण, तरी पण कधी कधी करतो येड्यावानी आपण. हा किती जुनी आहोत आपण. प्रभू आघेवेनी येणे जन्मे. मला मदने बाबा लगेच आठवतात. तिकडं होते मदने बाबा आणि मी इकडं होतो. ते तिकडची खुर्ची घेऊन समोर येऊन बसले इकडं आणि बोलले कोणत्या जन्माची पुण्याई आपली आहे तेच सांगता येत नाही. बाबाची भेट झाली खरी आणि मागील जन्माची ही बी कळाली, पण नेमकी कोणत्या जन्माची सांगता येईल का आपल्याला? कोण सांगल बरं? मान्यवर मान्यवर पण नाही सांगणार, कोणीच सांगू शकत. कोणत्या जन्मातली पुण्याई असेल ती आता फळाला आलेली. हा ते बरोबर आहे, पण कोणती पुण्य कोणत्या जन्मातली? तू बहुपुण्य केली पण कोणत्या जन्मातली केली? पाठीमागच्या गेली पण त्यातल्या कोणत्या जन्मातची गेली? जन्मातली मागच्या जन्मातली गेली, त्यातले कोणते ते म्हणतात या जन्माची गेली. करेक्ट. ती तिचं शीग झाली. तो पुनरावृत्तीच्या मापा शीग झाला. तसं ही आपली शीग झाली, पूर्ण पुण्याची शीग झाली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आठवा भरून टाकला का सपाट नाही, असं वरून टाकीत राहायचं आणि तेवढी पूर्ण जेवढी तेवढी. किती धान्य टाकलं तर काही ज्यांना नाही जायचं ते म्हणतात महाराज तुम्ही आम्ही किती म्हणले तर आम्ही तिकडं नाही जाणार, ते आठव्यातून तिकडं ते बाहेर राहणार. तेवढीच्या तेवढी म्हणजे शेवटचा जो राहिला होता तू इतर कोणत्या जन्माची पुण्याई? जन्मांतरीच्या. तर त्याचं उत्तर आज मिळालेलं आहे. शेवटच्या या जन्माची शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. कोणत्या जन्माची?
या जन्माची. मागच्या नव्हती का? होती ना. एक एक घास. ढेकर कधी आला? ढेकर शेवटच्या घासाला आला. बस आता इथून पुढचा जेवणातला ताटातला माल टपाव जाणार आहे की नाही. एरवी वाडवडिलांच्या मुखातून तुमचे गुणानुवाद माझ्या कानी नेहमी पडत असत. बरं हे बघा आता ते चौघे झाले, आता अजून वाढली काय का ना. एरवी वाडवडिलांच्या मुखातून तुमचे गुणानुवाद माझ्या कानी नेहमी पडत असत, परंतु जोपर्यंत तुम्ही एकल्याने कृपा केली नव्हती तोपर्यंत त्याच विषयी मी काहीच ओळखले नव्हते. जोपर्यंत तुमची कृपा होत नाही तोपर्यंत मला काहीच कळत नव्हतं. मी नुसता हेलपट्या मारत होतो. कोण? अर्जुन. बरं यांची उठबस करत होता. तनू मनू जीवे चरणाशी लागावे. घरी आलं चहा पाणी तर दिलं असेल ना, कधी पायात पडला असेल की नाही यांच्या, पण तरी काहीच कळत नव्हते. पण आमच्या घरी बाबा येतात, मोठे मोठे बाबा येतात, दरवर्षी येतात, आल्यावर 2-2 दिवस राहतात, पण तरी सुद्धा आम्हाला काहीच कळत. एक तरी वो बी अनुभव आहे. हा महाराज, ही ओळगी आमच्या अनुभवाची आहे. अज्ञानामुळे आम्हाला काहीच कळत नाही. त्याविषयी मी काहीच ओळखले नव्हते. म्हणून नशीब जेव्हा अति अनुकूल होते तेव्हा सर्व उद्योग सफल होतात. कोणती ओळ? पाठ आहे तुमची शिंदे. परत वाचतो बघा तुमच्या डोक्याला खाजून. याला लय हसू वाटलं का? डायरेक्ट डोक्याला खाजूच येईल त्यांच्या. म्हणून जेव्हा नशीब अति अनुकूल होते तेव्हा सर्व उद्योग सफल होतात. पुढे झालं. शिंदेची पाठ आहे. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती आपैसी घर रिगे. बघू बरं तीच आहे का? नाहीये. नशीब अनुकूल होते किती? 68. म्हणून भाग्यजय सानुकूल झाल्या केले उदम सदा सफळ तैसे श्रुताधीन सकळ गुरुकृपा साच. बरोबर, पण जुळती होती जरा, थोडीशी मिळती जुळती. म्हणून नशीब जेव्हा अति अनुकूल होते तेव्हाच सर्व उद्योग सफळ होतात. माणसं म्हणतात ना, त्याला कशाला हात लावा, त्याचं कामच होते, कारण त्याला नशीब भाग्याचे निबडसे, संपत्ती उद्यमाची निमिसे, संपत्ती आपैसी घर रिगे. त्याप्रमाणे श्री गुरुकृपा झाली म्हणजे ऐकलेले व अध्ययन केलेले सर्व खरे आहे असे फल पर्यवसित झाल्याचे रूपाने अनुभवास येते. पा जर गुरुची कृपा झाली मग सगळं ऐकलेलं मागं आता अध्ययन केलेले हे सर्व खरे बरं का, असं जसंच्या तसे. असं कधी कळतं? जेव्हा गुरूंची कृपा होते तेव्हा. जे करते अंगीकारू मोक्षमय. महाराज जसा माळीच्या झाडांना पाणी घालून त्या झाडाविषयी आपल्या जीवापाड मेहनत करून जन्म काढतो, पण जेव्हा वसंत ऋतू येतो त्याच वेळी फळे येऊन त्याची प्राप्ती होते, त्याप्रमाणे सगळं जरी आदवले किती. कोणाचं उदाहरण सांगू शकता बघा बरं तुम्ही आता? सगळे मोठं उदाहरण सांगा, सगळ्यात मोठं. महाराज जसा माळीच्या झाडाला पाणी घालून त्या झाडाविषयी आपल्या जीवापाड मेहनत करून जन्म काढतो, पण जेव्हा वसंत ऋतू येतो त्याच वेळी फळे येऊन त्याची प्राप्ती होते. असं एखादं लय झाडाची काळजी घेतली, लय झाडाची काळजी घेतली आणि लय दिवसांनी त्याला फलप्राप्ती झाली, असं एखादं मोठं उदाहरण ज्ञानेश्वरांच्या संगतीतलं. चांगदेव महाराज वसंत ऋतू आला, ज्ञानोबराय जेव्हा आले तेव्हाच निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानि कोटी तै होय भेटी हरिप्रियांची ना, तै रोकडा लाभ पाठ हरिप्रियांची भेट होईल. बरोबर, रोकडा लाभ होणार. त्यावेळी फळे येऊन त्यांची प्राप्ती होते. अहो जेव्हा विषम ज्वराला उतार पडतो तेव्हाच गोड असलेले पदार्थ गोड लागतात, तोपर्यंत समजायचं आपल्याला काय होता? ताप होता. आता काय झालं? आपला गेला ताप, आपला ताप गेला आता. अहो जेव्हा विषम ज्वराला उतार पडतो तेव्हाच गोड पदार्थ असलेला पदार्थ गोड लागतो. हे पहा, जेव्हा देहात आरोग्य येते तेव्हाच घेतलेले औषध चांगले परिणामकारक असल्याचे ठरते, तोपर्यंत
नाही, परिणाम पाहिजेत. किंवा इंद्रिय, वाचा व प्राण यांचे तेव्हाच खरे सार्थक होते जेव्हा चैतन्य येऊन देहात स्वतः संचार करते, नाही तर मुर्दा असतो. तसे सर्व अभ्यासलेली ही वेदशास्त्रे अथवा अभ्यासलेली योगाधिक साधने जेव्हा प्रसन्नतेने श्रीगुरूंची कृपा होईल तेव्हाच ती आपली आहेत असे म्हणता येते, म्हणजे त्यांचे सार्थक होते. त्याप्रमाणे अनुभव झाल्यामुळे अर्जुन निश्चयपूर्वक संतोषाने नाचू लागला. बघा, आपलं पण तसं झालं. आपला अनुभव आला, बस आता बस तेवढ्याच भांडवलावर. आता हां, आप्पांचं एक वाक्य होतं, आमच्याकडे जास्त नाही काही भांडवल, पण अनुभवाची शिदोरी आहे तीच मोठी आहे ना, अनुभवाची शिदोरी. त्याप्रमाणे अनुभव आल्यामुळे अर्जुन निश्चयपूर्वक संतोषाने नाचू लागला. आता निश्चय झाला ना, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि देवाला तो काय म्हणणार, संतोषाने नाचू लागतो. देवाच म्हणाला की आता काय अजून एक निश्चिंतीनं तुमची निश्चिती झाली, तुझी संगती आमोची झाली निश्चिती. आता पूर्ण काम झालं. याप्रमाणे अनुभव झाल्यामुळे अर्जुन निश्चयपूर्वक संतोषाने नाचू लागला व देवास म्हणाला की देवा तुमचे बोलणे माझ्या प्रत्यास आले. हे असं पाहिजे रिप्लाय. गुरुजी ते बघा याच्यामध्ये आपण टी व्हीमध्ये पाहतो, काय मिलिटरीच्या इधर गेलो ना पिक्चरमध्ये, पण ते मोठे साहेब सांगतात आणि विचारतात काही शंका, कोई शक सवाल, कोच नाही. तसं अर्जुनाचं झालं 10व्या अध्यायात. तरी अजून परत लई पडणार आहे. परत आता म्हणलं झालं तरी परत पुढं काहीतरी आहेच. अर्जुनाला सगळं कळालं होतं की नाही. मग गीता झाल्या म्हणलं का नाही, चल आता करसी वचनम, तू सांगशील त्याला बाण लावीन. आणि मग ज्यावेळेला अभिमन्यू मेलं तेव्हा कशाला लगेच एवढे ऊन घाई लगेच त्याला. एक तर उद्याचा सूर्यास्ताच्या अगोदर हा तरी संपल, नाही तर मी संपेन. परत आला ना देहबुद्धीवर, परत आला की नाही. मग पण तरी पण आला तर आता जबाबदारी कोणाची. हा उदाहरण केवढं. आता आपण जरी देहबुद्धीवर आलो तर जबाबदारी कोणाची आता. हां, एवढे दिवस तुमच्या मागं पळतो बाबा, आता तुम्ही आमच्या मागं पळा. आहे की नाही. आता त्याची जबाबदारी. आता मी दिवसा गबस्ती लपविला, अर्जुन प्रतिज्ञेच्या वेळी मी दिवसास गबस्ती लपवला आणि सुभद्रापती वाचविला. प्रतिज्ञा कोणी केली, अर्जुनाने. आणि काम कोणाला करावं लागलंय. अजून कोणी अशी प्रतिज्ञा केली होती देवाला माघार घ्यावं लागली. हां हां हां, भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. तो म्हणला मी शस्त्र उचलणार नाही, आणि हा म्हणला तुला उचलल्याशिवाय, शस्त्र उचलल्याशिवाय राहू देणार नाही. भीष्माचार्य म्हणले मी देवाला शस्त्रच उचलायला लावेल, आणि देव म्हणले मी नाही उचलणार. मग देवाने उचलले की नाही. हां, लगेच तुला संपवतो. बस म्हणला माझं काम पत्ते झालं. आता नमस्कार बाबा, तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी तुम्हाला माघार घ्यायला विन. झालं काम आपलं पत्ते. आता पाया पडतो तुमच्या, आहे की नाही. सुभद्रेचे नाही 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 अर्जुनाचं सांगितलं होतं का. अर्जुन काय म्हणला, भीष्म अभिमन्यू मेला तर उद्या सूर्यास्त होता जयद्रथ संपेल, नाही तर मी सरणावर जाईल. देव म्हणलं तुला एवढी घाई करायची काय गरज नव्हती. त्याला सरणावर पाठवायचाच आहे आपल्याला, पण तू काय एवढी घाई केली. आता तू घाई केली आणि मग काय झालं, दुपार होत आली, संध्याकाळ होत आली, अर्जुनाला घाम फुटला आणि त्यांनी बरोबर सेपमध्ये त्याला लपवून ठेवला जयद्रथला. पण मग देवाने काय केलं, सुदर्शन पाठवलं आणि लढाई करीत 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 भिवंडीला गेले होते ते मामा. काय मामा त्यांचं नाव, शकुनी. दोनच हुशार अख्ख्या महाभारतात. एक शकुनी तिकडं आणि इकडं कृष्ण. तो तिकडं गेला आणि तिकडे गेल्यानंतर यांनी इकडं लपवलं होता मुलुंडच्या इकडं, त्यामुळे तो लगेच झटक्यावाला घाटकोपरला. तो भिवंडीला असताना म्हणला ये वासुदेव श्रीकृष्ण ने सुदर्शन क्यों भेजा है उधर. आता जर काय टेलिफोन नव्हते. तो म्हणला तिकडून निघाला, ट्रॉफिक लागलं सगळं तिथं ठाण्याच्या अलीकडं अटकला. आणि तोपर्यंत हा सामने आला आणि आल्या म्हणला वासुदेव श्रीकृष्ण आप सुदर्शन क्यों उधर लगाया. ते बाकीचे म्हणले अरे आता पळा, अरे उचल धनुष्यन खलास कर याला. करतो की नाही देव. देव आपलं पण असंच काम करतो सगळ्यांचे.
येतात संकट येणार. तुम्ही असं वाटतं की आपल्याला देवप्राप्ती झालं म्हणजे संकट नाही येणार, देवप्राप्त झाला म्हणून येणार संकट. पण माझी चिंता त्याशी सर्व आहे, आपली चिंता त्याला. आता काय काळजी करायची कारण आहे आपल्याला. बस अखंड वनवासी परी त्या देवाशी आठविती, प्रल्हादाशी पिता करीतो जाचती, परी तो मनी स्मरे नारायण. सुदामा ब्राह्मण, सुदामा ब्राह्मण दरिद्री पिडला का आपल्याकडे चालानी गडी आहे सुदाम्या. सुदामा ब्राह्मण दरिद्री पिडला परी नाही विसरला पांडुरंग. तुका म्हणे तुझा विसर न व्हावा, नाही दुःखाचे डोंगर झाले जरी तुका म्हणे तुझा विसर न पडावा, दुःखाचे डोंगर झाले तरी. आपली टाइम संपत आलेले. किती कोणत्या ओळीला येऊन थांबलोय आपण? 73 लावले म्हणजे आलोय जवळजवळ, आहे का नाही? त्याप्रमाणे अनुभव आल्याने अर्जुन निश्चयपूर्वक संतोषाने नाचू लागला व देवास म्हणाला की देवा तुमचे बोलणे माझ्या प्रत्ययास आले. नाचू लागला हे वाक्य महत्वाचं आहे. गाये नाचे उडे का काम झालं. हा असं कुठं कीर्तनात नाचत असतो का? तू कधी मॅच बघितले का रे बाबा? मॅच तिकडं मॅच मध्ये 6 तो मारतो बाबा इकडे टनकनी उडी मारतो. तिकडं नाचलेलं चालतं तुला आणि इथं कीर्तनात नाचलेलं नाही चालत. किती हुशार बाबा. हा नाचू वैष्णवांचे मिळेन हाक विठ्ठल आवडी, ठीक नाही. याप्रमाणे तुझे बोलणे बघा. ओळ बघू आपण 73ची ओळ काय इकडे. ऐसीनी झालीने अहो काहीतरी उडी तर मारतात पण एखाद्याला मॅच हारली तर काही लोक तांब्या पित असताना फिरकून मारतात. कोणला? त्या आतमधलं ज्याने मॅच हरवली त्याला. आहे का नाही? मग टीव्ही नाही फोडायची होती त्याला टीव्ही फोडायची होती का? ज्याने हरवली त्याला तांब्या फिरकून मारायचा होता. होतो ना माणूस त्याच्या आरी गेल्यानंतर. मग तसं इकडं गेला पाहिजे आरी माणूस. सगळं विसरतो. असं काय? देहभाव विसरला तुझं पाहता विठ्ठलला किंवा असो ऐसा कोठे आठवच नाही. त्याची चूक आहे? त्याने टीव्ही फोडला त्याची चूक आहे का काही? अहो तुम्ही जो त्याला विषय दिला होता त्या विषयाशी तो समरस झाला, एकजीव झाला आणि तुम्ही म्हणतात त्याला जर कान फाडली भाई तुला कळतं का नाही? तो म्हणे तुला कळतं का नाही? देऊ का 2 झापडी ठेवून? एक टीव्ही फोडला ना आता तुला फोडू का मी? कारण तो त्या विषयाशी काय झाला? एक जीव झाला पाहिजे माणूस. समरस झालो असं काय? हा निराभासे पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो. बस मस्त. हा नाटक. हा बरोबर. तेव्हा हे मुक्तिदात्या श्रीकृष्णा मला खरोखर असा अनुभव आला आहे की तुम्ही देव व राक्षस यांच्या बुद्धीला आकलन होण्याजोगे नाही. हे पण आपल्याला कळलं. यांना किती सांगा हे ऐकणारे नाही. हे आपले पक्क देण्यात आले. एक तर फक्त आपल्याला एवढंच कळत नाही हे देव आहेत का दानव आहेत म्हणून. नाही तर आपल्याला हे पक्क कळाले यांच्या काय डोक्यात हे घुसायचं नाही. फक्त आता तेवढी एक बुद्धी आपल्याला दिली ना की आपण त्यांच्या नादी नाही लागायचो. काय कळालं पाहिजे आपल्याला? देव का दानव आहेत म्हणून, आहे का नाही? देवा तुमच्या उपदेशाचा अनुभव न येता अगोदर जो आपल्याच ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला जाणले असे म्हणतो तर तसे जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर जाणले जाणारे तुम्ही केव्हाच नाही असे माझ्या अनुभवाला पक्के खात्रीपूर्वक आलेले आहे. किती कॉन्फिडन्स लेवल. हा दाव वाद आहे का? विभूती चालली का अजून? आता नुसतं चॉकलेट देणार शेवटी धाड 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 विभूती सांगणार. नाही तर सगळं काय सांगितलेलं इथे. आता चालू झाल्यापासून काही ड्रॉप केले का शिंदे आपण? नाहीच. एक पण नाही ड्रॉप केलेला. 175 क्रमांकाच्या 100 कसे काय झाले? 175 क्रमांकाच्या वेळेला थांबतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 10 श्लोक क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक 175 पूर्ण झाली. इथे आपण थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी संत मालिका
तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तो देवांची तो ते लाभो प्राणी जात वर्ष सगळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडळी. भेट तुला होता जरा कल्पतरुचे आरंभ. चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव. पियुषांचे चंद्रमेचे आरांचन. मार्तंड ते तापहीन हे सर्वाई सदा सज्जना सोयरे होतो. हिंबवना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजिले विशेष योगी. दृष्टादृश्य विजय होवावे एतमने श्री विश्वेश्वराहो. आवो ये गदान प्रसावो. येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.